मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव जवळ काळ नदीच्या पुलाच्या मध्यभागी मोठमोठाले खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मुंबई आणि परिसरातील हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत काळ नदी पुलावरील या जीवघेण्या खड्ड्यांचा सामना गणेश भक्तांना करावा लागणार का, असा सवाल उपस्थित होतोय. गणेशोत्सवापूर्वी या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी. पासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा अजूनही पूर्ण होण्याचं नाव घेत नाहीये. आता आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव या ठिकाणी उभे आहोत. आपण जर पाहिलं तर काळ नदीच्या येथील नवीन पूल आणि जो जुना पूल आहे या ठिकाणी आपण उभे आहोत. याच रस्त्यावरती मोठमोठे खड्डे या ठिकाणी तयार झालेले आहेत. अक्षरशः जर आपण पाहिलं ते 2 ते 3 फुटाचे खड्डे या ठिकाणी तयार झालेले आहेत. मुंबई, पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी जे वाहन चालक आहेत आणि प्रवासी वर्ग जे आहेत या ठिकाणी या वाहनांच्या आणि प्रवासी वर्गांची जी वर्दळी आहे ही कायम असते. एखादं वाहन या खड्ड्यात अडकलं तर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आता या ठिकाणी वर्तवली जाते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती शनिवार आणि रविवारी प्रवासी वर्ग आणि जे पर्यटक आहेत या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं अपघाताचा सामना जो आहे या वाहन चालकांना आणि प्रवासी वर्गाला करावा लागतोय. आता आपण जर पाहिलं तर गणेश उत्सव जो आहे हा काही दिवसांवरती येऊन टेपलेला आहे. त्यामुळे गणेश उत्सवासाठी मुंबईकर कोकणवासी जे आहेत हे आपल्या गावाकडे येत असतात. त्यांना देखील या खड्ड्याचा सामना आता करावा लागणार का, असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालाय. आपण जर दुसरीकडे पाहिलं तर या खड्ड्यांमुळे अक्षरशः मुंबईकर देखील या ठिकाणी हैराण होण्याचं चित्र देखील आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी जी आहे ही नागरिकांकडून आता होताना पाहायला मिळते. नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड.